स्वयंपाकघरामधील वास्तुदोष हा कशामुळे होतो तर गॅसची शेगडी बघा बऱ्याच वेळेला म्हणजे 90 ठिकाणी तरी असं आहे की गॅसची शेगडी आणि किचन ओट्यावरती जे आपलं भांडी घासायचं जे सिंक असतं ते दोन्हीही एकाच लाईनमध्ये येतात. त्यामुळे काय होतं जलतत्व आणि अग्नितत्व हे एकत्र येते. त्यामुळे स्वयंपाक करणाऱ्याच्या आरोग्यावरती त्याचा परिणाम होतो, विपरीत परिणाम होतो. मग डोकेदुखी, पोटदुखी आणि इतर आजारसुद्धा लागू शकतात. त्याचप्रमाणे संताप होणं, चिडचिड होणं, पती पत्नींमध्ये वाद होणं किंवा मतभेद होणं यासाठी म्हणजे हे जे सिंक आहे, सिंक आणि शेगडी याच्यामध्ये एक लाकडी पट्टी ठेवावी. सोप्पा आणि घरगुती असा उपाय. आता तुम्ही म्हणाल की आता आमचा किचन ओटा बनलेला आहे, मग आम्ही तो तोडू शकत नाही. तोडायची काही गरज नाही आहे. तिथे एक लाकडी पट्टी ठेवा की जेणेकरून तुम्हाला तो दोष तुमचा तिथे कट होतो. किंवा काय करायचं आहे, मातीच्या कुंडीमध्ये इनडोअर प्लांट लावून ती कुंडी शेगडीच्या शेजारी किंवा सिंकच्या शेजारी त्यांच्या दोघांच्या मध्ये ठेवा जमलं तर. आता किचन ओटा अडेल मात्र त्याने, त्यामुळे बघा तुम्हाला काय सोपं वाटतं. तर त्यामुळे काय होतं, पृथ्वी तत्व मध्ये येतं. किंवा जर लाकूड ठेवलं तर लाकूड पण तुम्हाला तिथे ते कट करतं. तर तुम्ही ते पृथ्वी तत्वमध्ये आल्याने जलतत्व आणि अग्नितत्व भिन्न होतात आणि मग त्याचे जे विपरीत परिणाम आपल्याला भोगावे लागतात ते भोगायची गरज नाही. या दोन्हीपैकी तुम्ही काही ठेवू शकता. असे छोटे छोटे उपायसुद्धा मी तुम्हाला इकडे सांगणार आहे. तर तुम्हाला माझे उपाय कसे वाटतात हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता. आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या भागातून बघत आहात तर हेही कळवा. तुमच्या घरामध्ये असाच दोष म्हणजे असाच सरळ हे आहे का, किचन ओट्यावरतीच तुमचं किचनचं सिंक आहे का, तर मला तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा. अशाच छोट्या छोट्या उपायांसह आणि नवीन व्हिडिओसह पुन्हा तुमच्या भेटीला येईन. तोपर्यंत जय जगदंबा.